संध्याकाळचे 5 वाजायला आलेत आणि आता आम्ही नदीवर चाललो आहे. ही आपली अशी वाडी आहे. हा मोठा दिसतो ना, शेकटाचं झाड आहे. फुलं किती लागलेत बघा. आता आपण इथून नदीवरून इथे ना पुढे बंधारा आहे. बंधारा म्हणजे छोटासा धरण आहे. असं बांध घालून पाणी अडवलेलं आहे. आता जो आपण पाट बघितला ना, तर त्या पाटाचं पाणी तो पुढे बाग आहेत. सगळ्या सुपारी नारळी पोपळीच्या सगळ्या बागा आहेत. तर त्यांना जातो. आता तिकडे जाऊन आपण बघूया. आता ना मी ज्या ठिकाणी बसलो ना, त्याला आम्ही धरण म्हणतो. बेसिकली धरण नाही, हा बंधारा. हा टेम्पररी आहे, परमनंटवाला नाही, कॉन्क्रीटचा बनवलेला नाही. ही नदी आहे ना, नदीचा जो प्रवाह वरून येतोय त्याला मध्ये इथे अडवतात. आणि मग तो आपण पाट बघितला ना, हा इथून बघा, ह्या साईडने असा सरळ तिकडे पुढे गेला आहे. आणि तिथून पाटाने पुढे खाली बागा आहेत. म्हणजे नारळी पोपळीचं जे आगार म्हणतो ना आपण, त्या आगारामध्ये सगळं पाणी गेलं आहे. म्हणजे आता सकाळी हा पाणीकडे लावतात, पूर्ण त्याच्या बागेला लावतात. आणि ह्या ज्या गोण्या आहेत ना, ह्याच्यामध्ये इतकीच माती आणि ह्या दगडीने बांध घातलेला आहे, म्हणजे पक्का केलेला नाही. तर बेसिकली इकडे आमच्याकडे हे असं बागेनं पाणी लावतात. आणि हा सगळा नदीचा प्रवाह हा डीप नाही, जवळजवळ 1 कमरे एवढा खोल असेल फक्त. दुसरं हा परमनंट आहे, परमनंट नाही. म्हणजे हा पावसामध्ये आहे ना, पावसामध्ये पुन्हा हे सगळं पाणी येतो तेव्हा हे सगळं गोण्या वगैरे काढून टाकतात आणि ही नदी पुन्हा प्रवाहित होते. आणि त्याच्यात खाली आपण पण बंधारा धरतो. जो आपण ब्रिज बघितलं सुरुवातीला, तिथे आपण बंधारा धरतो. ह्याच्यावरती सुद्धा आणखी एक बंधारा पकडलेला आहे. तर तिकडे पण आपण जाऊया. आणि इथे आल्याच्या नंतर ना, इकडे बघा पूर्ण थंडावा आहे. हे आजूबाजूला झाडं बघा किती आहे. पूर्ण असं काळोखसारखं झालं ना, भरपूर झाडं आहे. तर बेसिकली नदीच्या साईडला जेवढी झाडं असतील ना, तेवढी पाणी खूप जास्त राहतो. म्हणजे झरे आहेत ना, ते झरे खूप टिकतात. आता जर तुम्ही झाडं सगळी नदीच्या साईडची कट केलीत ना, तर ते झरे सुकायला लागतात. तर असा आपला हा नदीच्या इथला धरण आहे. पाणी पण बघा किती मस्त क्लिअर पाणी आहे. हे बघा असे पूर्ण थर लावले आहेत. आता ही गोण्या आहेत ना, त्या गोण्यांमध्ये माती आहे आणि हे दगड आहेत. असे 4-5 थर लावलेले आहेत. आणि मग असं इथे पाणी अडवलेलं आहे. आणि हा पाणी बघा, इथे पाणी अडवलेलं आहे. आणि हा पाणी बघा, रिफ्लेक्शन बघा पाण्यामध्ये, काय भारी वाटतंय, सुंदर वाटतंय ना. इकडून हा असा पूर्ण तिकडे तिथपर्यंत गेला आहे.
आपण मगाशी तिथे होतो आणि तिथून हा पाणी असा इकडे फिरवलेलं आहे. हा पाट आहे आपल्या इकडे, ह्याचं पाणी आहे ना हा बागेला जातो. मराठी शाळेतली पोरं आहेत ही. शाळा सुटले. ए थांबे, ए नाव काय तुझं? आकाश. पूर्ण नाव काय? आकाश गणेश जाधव. आणि याचं? वेदांत गणेश जाधव. तुझं रे? विराज दीपक गोलांबडे. साहिल सुभाष सालवी. याला तुम्ही बघितले असेल. 5 वाजता शाळा सुटले, चालले आता ते. तू कितवीला आहेस? तिसरीला गेलायस? आता चौथीला जाईल. आता चौथीला जाणार? चला आता आपण ना आपल्या इकडे पुढेच गणपती ढव म्हणून आहे, तिकडे गणपती विसर्जन करतात. तिथे पण बंधारा धरला आहे. तर तिकडे पण काय पाण्याची पातळी झाली आहे ना, किती लेवल वाढली आहे ते आपण बघूया. हां, पाणी खूप वरती आलेलं दिसतो आहे. हा जो साईडचा पर्याय ना त्याला पण पाणी आहे. तर आता हल्ली सगळीकडेच पाणी आहे, तो पाणी अडवतात. बेसिकली पाणी अडवलं ना की त्याचे फायदे पण खूप आहेत. तिकडे गुरांना तर पाणी प्यायला होतोच, पण पाण्याची लेवल, पाण्याची पातळी पण वाढते. तो पाणी सगळं आहे तेच जमिनीमध्ये जिरतो ना, तो एक फायदा आहे. हां, खूप मोठा पकडला आहे यांनी पण. चला दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा आता पाणी इकडे एवढा वरती आला आहे. पाणी इकडे बंधारा पकडल्यामुळे. हा बघा इकडे पुढे आहे. तर इथून आपल्याला जायचं आहे पलीकडे सावकाश. आपण बसतो झालं. भारी घातलंय रे हा. केवढा झालंय बघा, किती पाणी तुंबवलं आहे. जबरदस्त, मस्त काम केलं. आपण बघा हा आता ह्याच्या जस्ट खाली जो इकडे जो पाणी हा जातोय ना, तो तिकडे आपलं धरण आहे ना, तर त्या धरणावरती तो पाणी बांध घालून तिथे अडवलाय. आणि इकडे हा वरती इथे पण पाणी आहे तो अडवलाय. आणि पाणी बघा किती झालंय. आता हा पाणी ना असाच जवळजवळ पाऊस पडेपर्यंत असाच राहील, पातळी पण कमी होणार नाही. कारण मग हा इथे पाणी अडवल्यामुळे इकडचे जे वरचे झरे आहेत तिथे समोर एक विहीर पण आहे पाण्याची, तर तिची पण पाण्याची लेवल आहे, ती लेवल वाढते. तर हे आणि हा जो उपक्रम आहे ना, तो असा म्हणजे सर्व लोक एकत्र येऊन हा पाणी म्हणजे हा बंधारा आहे तो बंधारा बांधतात. असे आमच्या गावामध्ये बऱ्यापैकी म्हणजे एक 7-8 बंधारे तरी आरामात करतात लोक. तर आपल्या तिकडे जायचं आहे. तर इथून आपण खालून जाऊया त्या साईडला. हा पाण्याचा यूज आहे ना, तो कपडे धुण्यासाठी पण होतो. तर काही गुरं आहेत त्या गुरांना पाणी पिण्यासाठी पण होतो. आणि इकडे हिला ना हा साईड याला गोठण म्हणतो. गोठण म्हणजे गुरांची जी गोठण असते ना, गुरांना पाणी पाजल्याच्या नंतर गुरं मग तिकडे येऊन बसतात, ही गोठण. चला हा बंधारा जो बनवलाय ना, ह्या बंधाराची पण पद्धत तुम्ही बघा. खाली त्यांनी दगड्या लावल्यात, दगडाची लेअर आहे, त्याच्यावरती हा प्लास्टिक टाकलाय आणि मग वरती रेती टाकली आहे. म्हणजे हा ज्या नदीमध्ये ज्या दगड्या असतात त्याच यूज केल्या आहेत. आणि हा जो प्लास्टिक आहे ना, तो मग जेव्हा पाऊस पडायला चालू होईल
व्यवस्थित पाणी चालू होईल तेव्हा प्लॅस्टिक पण काढून टाकतात आणि हा बांध पण फोडतात, जेणेकरून मग नदी पुन्हा प्रवाहित होईल. असं पण तुम्ही बघितलं ना, खाली पाणी जातं आहे. हे बघा इकडे पण हा जो पाणी खाली पुढे गेला आहे, तिकडे धरणारा जो आपण मगाशी बघितला ना, तो धरण तिकडे अडवला आहे. हा इकडे असं पुढे. आणि ही जी कामं सगळी आपण करतोय ना, ही जी कामं सगळी गाववाले करतायत, तो सगळं लोकसहभागातून करतायत. सगळी सर्व लोक एकत्र येऊन ही कामं करतात. तर त्याच्या पद्धतीचं हा सगळं काम आहे. पाणी टाकत आलं आहे. तर असं संध्याकाळचं आपण आपल्या नदीवरती फेरफटका मारायला आलो होतो. म्हणजे तिकडे आपण खाली आपला पूल, त्याच्यानंतर तो धरण बनवलं, त्या धरणातून जी पाण्याची सिस्टम कशी गावाला अजून यूज करतात ना, म्हणजे पाटातून पाणी आग्राला जातो आणि त्याच्यानंतर वरती इकडे गुरांसाठी असेल पाणी, इकडे वरती पण असे बंधारा पकडला आहे. तर अशा पद्धतीने ही आपली नदी आहे आणि ही नदी बारमाही नदी आहे. नदीच्या आजूबाजूला झाडं पण खूप आहेत. तर असा ओव्हरऑल पूर्णपणे हा व्हिडिओ होता. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला आता सनसेट पण बघूया आणि घरी जाऊया.